नमस्कार श्रोते हो. आज निरामय या कार्यक्रमामध्ये आम्ही डॉक्टर अमित कुमार बगडिया यांना आमंत्रित केलेलं आहे. जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. डॉक्टर अमित कुमार यांचं MCH टाटा हॉस्पिटल मुंबई इथून झालेलं आहे. MS एम्स न्यू दिल्ली इथून ॲडव्हान्स ऑन्कॉलॉजी ट्रेनिंग जे आहे ते पॅरिस इथनं केलेलं आहे. ब्रेस्ट इम्प्लांट अँड रिकन्स्ट्रक्शन ट्रेनिंग जे आहे ते इटली इथून झालेलं आहे. प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह फेलोशिप जी आहे ती बेल्जियमची आहे. तर आज आपण कॅन्सर तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर अमित कुमार यांच्याकडनं आपण कॅन्सर संबंधी किंवा तंबाखू सेवनाने जे दुष्परिणाम होणार आहेत त्यांच्या संबंधी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. या प्रोग्रामवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद. कारण हा एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर पब्लिकमध्ये अवेअरनेस बी खूप कमी आहे. आजच्या वार्तालापामुळे काहीतरी पब्लिक अवेअरनेस क्रिएट करता येईल. सर, तंबाखू सेवन विरोधी दिन आपण म्हणतो तेव्हाच आपल्याला त्याचं गांभीर्य लक्षात येतं. तर ते आपण आणखीन चांगल्या पद्धतीने श्रोत्यांना समजावून सांगूया. तेव्हा 2025ची जी थीम आहे तर ती काय आहे आणि तिचं महत्त्व काय ते सांगूया आपण. मॅडम, 2025साठी जे जागतिक संघटनांनी थीम ठरवलेली आहे ती खूप आगळी वेगळी आहे आणि तशीच महत्त्वाची बी आहे. त्यांनी जे ठरवलं ते असं आहे की यावेळची थीम आपण ठेवू आकर्षणाचा मुखवटा फाडा आणि तंबाखू उद्योगचे जे युक्त्या आहेत ते उघडी करा. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की बऱ्याचदा काय असते, हे जे तंबाखू उद्योगपती असतात किंवा तंबाखूची जी इंडस्ट्री आहे त्यांनी असं एक जाळ रचलेलं आहे की ज्याच्यात आपले जे युवक युवती आहे ते खूप लवकर फसून जातात. ते कसं फसवतात? कारण त्याच्यासाठी फसवण्याची ते तंबाखू उद्योगने खूप सारी युक्त्या पाडलेली असतात. जसं की ते तंबाखूला आकर्षक खूप पॅकिंग चांगली करतात, खूप चांगले फ्लेवर टाकतात, त्याला टेस्टी बनवतात, त्याच्यात चांगली स्मेल टाकतात, त्याला चांगली ॲडव्हर्टायझिंग करतात, त्याला सेलिब्रिटीज वगैरे यांच्या हाती प्लेसमेंट करतात प्रोडक्टचा. जे बघून लोकांना वाटतं की हे सेलिब्रिटीज यूज करतायत, हिरो हिरोईन यूज करतायत, म्हणजे हा नक्कीच काही कूल प्रोडक्ट असेल किंवा हा खूप ट्रेंडिंग प्रोडक्ट असेल किंवा हे वापरल्यामुळे मी सुद्धा एक फॅशनेबल किंवा असा खूप चार्मिंग दिसेल म्हणून ते लोक वापरायला सुरुवात करतात. म्हणजे आपल्या पिअर ग्रुप्समध्ये, फ्रेंड्समध्ये त्यांना असं वाटतं की माझा ओदा वाढेल किंवा माझा वॉट वाढेल म्हणून ते त्याला सुरुवात करतात. तर हे जे सगळे टेक्निक्स वापरताय टोबॅको इंडस्ट्रीवाले, हे सगळे टोबॅको इंडस्ट्रीजची जी टेक्निक्स आहेत त्याचा पर्दाफाश करणे हाच यावेळचं असा महत्त्वाचा एक थीम ठेवलेला आहे. कारण त्याच्यावर सूचना जरी लिहिली असेल की हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण जाहिरातच एवढी आकर्षक असते की तरुण वर्ग जो आहे त्याला भुरळ पडते आणि त्याचे दुष्परिणाम भरपूर आहेत. तर आपण आरोग्यावरती होणारे दुष्परिणाम सांगूया जेणेकरून जागृती निर्माण होऊ शकेल. बरोबर मॅडम. सगळ्यांना वाटतं की तंबाखूमुळे जे होते आरोग्यावर दुष्परिणाम ते फक्त कॅन्सरच का, पण असं नाही आहे. तंबाखू फक्त कॅन्सरचंच नव्हे तर बाकीच्या खूप मोठ्या आजारांचा सगळ्यात मोठा कारणीभूत फॅक्टर आहे. जसे की उच्च रक्तदाब, हृदयविकार, हार्ट अटॅक, मेंदूविकार, लकवा, पॅरालिसिस हे आपण जे म्हणतो याचं बी मुख्य कारण भारतात तंबाखूच मानलं गेलेलं आहे. तसंच दमा व फुफ्फुस विकार हे सगळे बी तंबाखूमुळेच सगळ्यात जास्त आढळण्यात येणाऱ्या बिमारी आहे. तर हे सगळे बिमारी बी तंबाखूमुळे होण्याचं असं कारण आहे की याचा तंबाखूचा असर फक्त DNA वर नसतो ज्याच्याकडून कॅन्सर होते. याचा असर जे आहे ते रक्त कोशिकांवर, रक्तनळिकांवर, त्या बारीक बारीक जे कोशिका असतात त्यांच्यावरही फरक पडतो, ज्याच्याकडून त्या रक्ताचे प्रवाह असते ते घटित होते आणि म्हणून त्याचे हे सगळे आपल्याला बिमारी बघायला भेटतात. एकूण संपूर्ण आरोग्यावरती परिणाम होतो आणि मोठमोठाले आजार आपल्याला होऊ शकतात. पण तरीसुद्धा कॅन्सरशी याचा जो संबंध आहे, एक मोठा संबंध आहेच, तर तो आपण थोडा स्पष्ट करून सांगू. बरोबर मॅडम. तर कॅन्सरचं सगळ्यात मोठा कारण म्हणजे तंबाखू आहे हे बोलण्यात काहीच हरकत नाही. मी माझ्या दररोज प्रॅक्टिसमध्ये जेवढे पेशंट बघत असतो कॅन्सरचे त्याच्यात साधारणतः 60 ते 70% पेक्षाही जास्त लोक कॅन्सरचे बळी पडण्याचं मुख्य कारण तंबाखू आहे हे नक्कीच मी सांगू शकतो. तंबाखूमध्ये जे रसायन असतात त्यांना आपण जे कार्सिनोजन्स म्हणतो ते वेगळे वेगळे प्रकारचे असतात आणि कमीत कमी 70 प्रकारचे असे सायंटिस्टने शोध लावलेले आहे की ते एका तंबाखूच्या धूर घेतल्यात रसायन जातात ज्याच्यामुळे कॅन्सर होतो. कारण ते DNA म्हणजे आपल्या जे जीन्सचा मेकअप आहे त्याला धोका व नुकसान ठरवतो. त्याच्यामुळे काय होते, जे आपली पेशींची ग्रोथ आहे
त्याची एक नियमित सायकल असते, म्हणजे बनण्याची व बिघडण्याची. म्हणजे काही प्रत्येक दिवशी काही नवीन कोशिका तयार होतात व जे जुनी कोशिका झालेली आहे त्यांना बॉडी आऊट करून टाकते सिस्टमॅटिकरित्याने. पण एकदा DNA जे संतुलन आहे ते चुकला, म्हणजे ते कोशी बनण्याची व विरघडण्याची जी प्रक्रिया आहे ती एकदा विरघडली की मग ते पेशीची वाढ ते अनियंत्रित होते, आणि ती एकदा वाढची नियंत्रण चुकली की ते गाठ तयार होते, आणि ज्या गाठमध्ये मग कॅन्सरचे जंतू उद्भवण्याची खूप शक्यता असते. नेमके कोणते कोणते कर्करोग होणार आहे हे आपण सांगूया, पण त्याआधी श्रोते हो, मी आपल्याला सांगेल की बगडिया हॉस्पिटल जे आहे ते अमनखा प्लॉट, सिव्हिल लाईन्स चौक जवळ अकोला इथं आहे. हे शासनमान्य कर्करोग उपचार केंद्र आहे, सर्जिकल आणि कॅन्सर केअर सेंटर आहे, तसंच ब्रेस्ट सुपर स्पेशालिटी क्लिनिक देखील आहे. इथे आपण संपर्क साधू शकता. डायरेक्ट येणं शक्य नसेल तर आपण 7249632449 या मोबाईल क्रमांकावरती देखील संपर्क साधू शकता. श्रोते हो, फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 724936324449. सर, आपण हे सांगूया की कोणते कोणते कर्करोग होतात तंबाखूच्या सेवनामुळे? बहुतांश कर्करोग जे होतात त्याच्यात तंबाखूचा सहभाग आहे. विशेषतः जे आपल्या भागात सगळ्यात जास्त बघण्यात येणारे कर्करोग आहेत, जसं की तोंडाचं, गालाचं, जिभेचं, गळ्याचं, जबड्याचं, त्यांच्यामध्ये तर तंबाखूचा खूपच मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे आपण सांगू शकतो, कारण आपल्या भागमध्ये विशेषतः विदर्भाच्या याच भागामध्ये आपण बघतो की तंबाखू, गुटखा, जर्दा, पान मसाला याचं सेवन जास्त आहे. तर त्यांना आपल्या भागात प्रमाण या कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. याच्याच सारखा दुसरा म्हटलं तर घसा, कंठ, फुफ्फुस हे याचे बी कॅन्सर खूप जास्त आहे. याच्यामध्ये बीडी किंवा सिगारेट यांचा थोडा जास्त रोल आहे. तसंच अन्ननलिकेच्या, गर्भाशयाचा व मूत्राशयाच्या कॅन्सरमध्ये बी तंबाखूचा रोल आढळलेला आहे. हेच नव्हे तर की जे महिलांमध्ये होणारा स्तन कर्करोग आहे त्याच्यात बी तंबाखू, बीडी, सिगारेट हे सगळे खूप मोठे हानिकारक ठरलेले आहे. व जे स्तन कॅन्सरचा वाढता अपघात आहे समाजावर, त्याचा एक मुख्य कारण म्हणजे तंबाखूच आहे. म्हणजे तंबाखू सेवन करू नये हा जो आपण संदेश सांगतो आहे त्याचं गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावं. संदेश प्रत्येक वेळेला दिला जातो आहे, पण गांभीर्य कर्करोग म्हटल्यावरच आपल्याला भीती वाटते, पण प्रत्येक प्रकारचा कर्करोग होऊ शकतो हे लक्षात घ्या. सर, पॅसिव्ह स्मोकिंग जे असतं त्याबद्दल आपण सांगू. म्हणजे मॅडम, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे असं आहे की जे लोक स्वतः स्मोकिंग करत नाही पण स्मोकिंग करणाऱ्या लोकांच्या सोबत राहतात. म्हणजे असं आपण बऱ्याचदा बघतो की घरातले मुलं बाळं जे असतात ते स्वतः तर स्मोकिंग करत नाही, पण त्यांचे घराचे जे माणसं असतात ते खूप दिवसभर चिमणीसारखं स्मोकिंग करत राहतात. एक संपली की दुसरी, तिसरी संपली की चौथी बीडी, सिगारेट जळणं सुरूच असते. तर त्याच्यामुळे जे घराच्या आत तेवढा धूर निर्माण होतो तंबाखूचं, तो सुद्धा कॅन्सरचा कारणीभूत असतो. म्हणजे लहान मुलांना सुद्धा सिगरेट स्मोकिंग न करता सुद्धा कॅन्सरचा रिस्क वाढतो, त्यांच्या घरातले लोक समजा स्मोकिंग करत असतील तर हे जो प्रकारचा स्मोक लोकांच्या आत जातो स्मोकिंग न करताना, त्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो. म्हणजे त्याला सेकंड हँड स्मोकिंग सुद्धा म्हटलं जाते, आणि त्याच्यात सुद्धा बी तेच प्रकारचे कार्सिनोजन्स असतात ज्याच्याबद्दल आपण बोललेलो आहे. तर याला लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा गर्भवती असलेल्या महिला हे खूप यांना याचा खूप जास्त रिस्क असते, व याची काळजी नेहमीच घ्यायला हवी. घरात कोणी स्मोक करत असेल तर त्यांना याच्याबद्दल अवेअरनेस नक्कीच असायला हवी. म्हणजे एखादं कोणी हट्टी असतं आणि आपण घरातले लोक सोडून देतो, जाऊ द्या, तो ऐकत नाही, त्याचं जीवन तो बघेल, पण असं न करता हे लक्षात घ्यावं की याचा आपल्यावरती पण परिणाम होणार आहे, संपूर्ण कुटुंबावर परिणाम होणार आहे, आणि म्हणूनच तंबाखू सोडणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर, त्याच्याबद्दल सांगा थोडंसं. तंबाखू सोडणं महत्त्वाचं आहे कारण स्वतःचं आरोग्य आपल्याच हाती आहे, आणि तंबाखूमुळे आपण बघितलेलं आहे की किती जीवघेण्या आजार होऊ शकतात. तर तंबाखू एकदा सोडला की असं नाही आहे की एकाच दिवसात पूर्ण तुमचं आरोग्य नॉर्मल होऊन जाईल, पण तरी एवढं नक्की सांगू शकतो की हळूहळू जे बॉडीचा बिघडलेला रक्तदाब आहे ते नॉर्मल व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे जे होण्याची मेंदूविकार, मेंदूरोगची शक्यता आहे ते कमी होऊन जाते. श्वास घेण्यात जे त्रास होतो, फुफ्फुसाचा त्रास होतो, दमा होते, ते हळूहळू ओके व्हायला सुरुवात होऊन जाते. एवढंच नाही तर तंबाखू पूर्ण नील केल्याच्या 5 ते 10 वर्षानंतर कॅन्सरचा जी रिस्क आहे ते बी खूप मोठ्या प्रमाणाने कमी होऊन जाते, हे आढळण्यात आलेलं आहे. म्हणून सगळ्यात चांगलं तर आहे की तंबाखूची सुरुवातच करू नका, आणि सुरुवात केलेली असेल
तर आजच त्याला सोडून द्या, जेणेकरून आपल्याला नॉर्मल आयुष्याची शक्यता सगळ्यात जास्त वाढू शकेल. आपल्याला तंबाखूमुळे कुठले दुष्परिणाम होत आहेत तर ते लवकरात लवकर कसे ओळखता येतील? त्याचे फायदे असे आहे की लवकर ओळखला गेला तर आपण कॅन्सरला सुरुवाती टप्प्यामध्येच धरू शकतो. तेव्हा तो गाठ छोटी असते व पसरलेली बी तेवढी नसते. त्याचा उत्तम व पूर्णपणे उपचार आपल्याला करण्यात शक्यता असते. पेशंटला नॉर्मल आयुष्य लाभू शकतो कारण तो स्टेजपर्यंत कॅन्सर पसरलेलं नाही आहे. काय लक्षणं सापडू शकतात की ज्याच्यावरून आपल्याला लवकर निदान होईल? कॅन्सर कुठल्या अंगामध्ये उद्भवून गेलेलं आहे त्याच्यावर त्याचे लक्षणे डिपेंड असतात. तरी समजा आपलं तोंडाचं कॅन्सर म्हटलं तर तोंडामध्ये जखम किंवा तोंड उघडण्यात कठीणाई होणे हे लक्षण असू शकते. तोंडात सफेद किंवा लाल चट्टे किंवा दाग होतात. स्तनमध्ये किंवा शरीरामध्ये कुठेही गाठं निर्माण होते. गिळण्यात त्रास होते. भूक किंवा वजन कमी होऊन जाते. असामान्य रक्तस्राव होते. महिलांमध्ये मासिक धर्म संपल्यानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर सुद्धा रक्तस्राव सुरुवात होते. किंवा एखाद्याला जीर्ण खासी असते किंवा आवाज बदलून जाते किंवा मलमूत्र विसर्जनची सामान्य प्रक्रिया बदलून जाते. एखादा नवीन मस्सा किंवा तील येऊन जातो. असल्या प्रकारचे काही लक्षण असतात. एखाद्याला जुना जखम असते तो भरत नाही किंवा नवीन झालेला जखम खूप दिवसापर्यंत महिन्यापर्यंत भरत नाही. हे असलेच कॅन्सरचे वेगळे वेगळे साधारणतः लक्षण आहे ज्याच्याबद्दल आपल्याला सजग राहण्यात जरुरी आहे. सर, याच्यावरती यशस्वी उपचार पद्धती आहे का कॅन्सर झाल्यानंतर? नक्कीच आहे मॅडम. असं आहे की कॅन्सर लाइलाज बिमारी आहे असं बोलणं एकदम चुकीचं आहे आणि हे गैरसमज आहे लोकांमध्ये. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये खूप मोठी प्रगती झालेली आहे. शस्त्रक्रियांमध्ये मोठी प्रगती झालेली आहे. किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, टार्गेट थेरपी व इम्युनोथेरपी हे सगळे नवीन मोडॅलिटीसुद्धा उपलब्ध आपल्याकडे झालेले आहे. ऑपरेशनच्या टेक्नॉलॉजीमध्ये तर खूपच मोठे इम्प्रूव्हमेंट झालेले आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहे. ऑपरेशन करून आधी जसं आपण जबडा किंवा स्वरयंत्र किंवा जीभ काढून टाकायचो व त्याच्यानंतर पेशंटला बोलता येत नसेल किंवा चावता येत नसेल, गिळता येत नसेल, पण आता जे आपल्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामुळे पेशंटला ऑपरेशन करून नवीन जबडा बनवता येते. त्याला स्वरयंत्र नवीन लावता येते. जीभचा नवीन हिस्सा लावता येते, ज्याला आपण रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणतो. तसंच नाही तर स्तनचा कॅन्सर झालेल्या पेशंटला आपण स्तन वाचवून ऑपरेशन करू शकतो किंवा स्तन काढावा बी लागला तर नवीन स्तन बनवता येते. म्हणजे आपण नवीन स्तन बनवण्यासाठी इम्प्लांट टाकू शकतो, प्लास्टिक सर्जरी करू शकतो किंवा पोटावरचा मांस घेऊन स्तन बनवू शकतो किंवा पाठीवरचा मांस घेऊन नवीन स्तन बनवू शकतो, जेणेकरून पेशंटला मानसिक घात होत नाही, त्यांचा आत्मविश्वास कमी होत नाही व शरीर प्रतिमा बदलत नाही. तर हे सगळे प्रकारचे नवीन टेक्नॉलॉजी जेव्हा उपलब्ध आहे तर नक्कीच आपण सगळ्यांनी पेशंटला त्याचा उपयोग घ्यायला हवं. आणि हे सगळे जे ट्रीटमेंट्स आहे हे आपल्याकडे अकोल्यातसुद्धा उपलब्ध आहे. असं नाही की हे सगळं पेशंटला घ्यायला आता मुंबईला किंवा दिल्लीला धाव घ्यायची गरज सध्या राहिलेली नाही. हे सगळं आपल्या अकोल्यात उपलब्ध झालेले आहे. हो श्रोते हो, सर्वच प्रकारचे कॅन्सरचे ऑपरेशन्स जे आहेत ते शासनमान्य कर्करोग उपचार केंद्र बगडिया हॉस्पिटल जे आहे, जे अमनखा प्लॉट सिव्हिल लाईन्स चौकजवळ अकोला इथे आहे, हे सर्व प्रकारचे उपचार इथे उपलब्ध आहेत. त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता. त्यासाठी फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 7249632449. श्रोते हो, फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 724936324449. सर, सर्व प्रकारच्या सुविधा, सर्व प्रकारचे ऑपरेशन्स आपल्या हॉस्पिटलला होतात, त्यापैकी काही उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल का? मॅडम नक्कीच. रिसेंटली जे आपण बघतोय त्याच्यात खूप सगळ्यात चिंताजनक जे मला पॅटर्न लक्षात आलेलं आहे ते असं आहे की कॅन्सरची जी वयोगट आहे ते खूप सुरुवातीच्या अलीकडे आलेलं आहे. 25-26 वर्षाचे जे मुलं मुली, युवक युवती आहे त्यांनासुद्धा कॅन्सरच्या खूप बिमारी वाढलेली आहे त्या वयोगटातसुद्धा. आता मागच्या महिन्यात आपल्याकडे एक 26 वर्षाचा माझ्याकडे मुलगा आला होता, त्याला जबड्याचा कॅन्सर झाला होता. शेतमजुरी करायचा तो आणि त्याला दिवसभर तंबाखू त्याच्या तोंडात असायचं. तर त्यानं आल्यानंतर मला दाखवलं, मला लक्षात आलं की त्याला जबड्याचा कॅन्सर आहे आणि त्याला जबडा काढावा लागला. पण तरी त्याला जबडा काढून आपण मग त्याच्या छातीचा मांस घेऊन त्याला नवीन जबडा बनवून दिला, ज्याच्यामुळे त्याला परत नॉर्मल जे लाईफस्टाईल आहे, जेवण वगैरे करता येते, बोलता येते. तेवढाच नाही तर तो एक ऑपरेशनच्या 3ऱ्याच आठवडी सुद्धा त्यांनी परत शेतमजुरीचं काम सुरू केला. आणि शेतमजुरीचं काम सुरू केल्यानंतर त्याने मला फोटो पाठवला की सर एवढा मोठा माझा ऑपरेशन झाला, जबडा काढला आणि तरी आता मी 3 आठवड्याने परत शेतमजुरीला लागलेलो आहे. तर ते बघून मलाही सुद्धा आनंद झाला. नक्कीच. पण असं आहे की हे बघून खूप भीतीसुद्धा वाटते की आपल्या समाजामध्ये एवढा झपाट्याने कॅन्सर वाढत आहे.
तसल्याच प्रकारचं एक आणखीन एक्झाम्पल म्हटलं तर माझ्याकडे आता एक सध्याच एक ट्रीटमेंट सुरू आहे. एक 27 वर्षीय युवती आहे. तिला लग्नाच्या आधीच छातीमध्ये गाठ आलेली आहे. तर तिला आपण आता सध्या एका आठवड्यात झाला असेल ऑपरेशन करून. तर तिलासुद्धा आपण स्तन तिच्या कारण गाठ थोडीशी वाढलेली होती, तर तिचा स्तन पूर्ण काढावा लागला. पण म्हणजे आनंदाची गोष्ट अशी की तिला स्तन आपण पूर्ण काढून त्याच ऑपरेशनमध्ये बाठीचा मास घेऊन परत एक नवीन स्तन तयार करून दिलेला आहे, ज्याच्याकडून ती आता तिच्या शरीराचे जे एक प्रतिमा आहे ते मेंटेन्ड आहे व ती एक म्हणजे नॉर्मल सारखं तिला वाटते. आणि सध्या तिचे ट्रीटमेंट पूर्ण झालेलं नाही, तिला पुढची किमो रेडिएशन वगैरे जे काय लागतील, पण ऑपरेशनच्या नंतर तिला जे बॉडी सॅटिस्फॅक्शन आहे, इमेज सॅटिस्फॅक्शन ते तिच्या मेंटेन्ड आहे. तर अशा प्रकारचे काही केसेस आपल्याला बघायला आलेले आहे, ज्याच्याकडून पेशंटची ऑपरेशन नंतरची जे हॅपीनेस आहे ते बघून आपल्याला स्वतः खूप आनंद वाटतो. निश्चित. सर, जाता आता काय संदेश द्याल? माझा संदेश हाच आहे की तंबाखू सोडा आणि आशा सोडू नका. तंबाखू सोडणं कशासाठी? कारण स्वतःसाठी सोडा, कुटुंबासाठी सोडा व समाजासाठी सोडा. तंबाखू हा एक आत्मघाती व्यसन आहे. फक्त स्वतःचंच नाही तर पूर्ण समाजाचा घात करतो आहे. तंबाखूच्यामुळे काही लक्षण तुम्हाला आलेली असेल किंवा कुठल्याही कॅन्सरचे काही लक्षण आलेले असेल तर त्याला घाबरू नका किंवा एकदम पॅनिक होऊ नका. लवकरात लवकर डॉक्टरी सल्ला घ्या. त्याला लवकर निदान लागला तर आपल्याला उत्तम उपचार शक्य आहे व नॉर्मल आयुष्यसुद्धा लाभू शकतो. आपण सगळे एकत्र येऊन तंबाखूमुक्त समाज गठू शकतो व कर्करोग विरुद्ध आपण लढा नक्कीच यशस्वीपणे पार पाडू शकतो. धन्यवाद. सर, नक्कीच आज महत्त्वपूर्ण संदेश आपण श्रोतांना दिला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम.